राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती महोत्सवांतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार आहेत। या जयंती उत्सवाचं नियोजन करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात बैठक घेण्यात आली। बैठकीला खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत असगावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुरोगामी विचारांनी महान कार्य केलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे इतिहासातील अद्वितीय व्यक्तिमत्व असल्याचं सांगितलं। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील। यासाठी 26 जून या त्यांच्या जयंतीदिनी तसंच या सप्ताहात आणि वर्षभरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं। या उत्सवात शाहू महाराजांच्या विचार आणि कार्यावर आधारित 150 व्याख्यानं, परिसंवाद, दिंडी, पदयात्रा, शोभायात्रा, शाहू महाराजांनी उभारलेल्या विविध वास्तू, संस्था, ऐतिहासिक ठिकाणांचं जतन आणि संवर्धन, वृक्षारोपण, निबंध तसंच वक्तृत्व स्पर्धा यासह विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। येत्या 26 जून रोजी दिल्लीतील महाराष्ट्र सदन इथं शाहू जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असं खासदार शाहू महाराज छत्रपती आणि खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं। राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 15 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद व्हावी अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी केली। सर्व लोकप्रतिनिधींनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त शाहू महाराजांच्या विचार आणि कार्याचा वारसा सर्वदूर पोहोचवण्याच्या उद्देशानं जिल्ह्यातील प्रत्येक भागात विविध कार्यक्रम घेण्यात येत असल्याचं सांगितलं। ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह उपस्थित शाहूप्रेमींनी या बैठकीत विविध सूचना केल्या। बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक तसंच विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी, शाहूप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।